जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, कधी तुमच्या मनात असा प्रश्न आला आहे का की गुरूंची कृपा एका क्षणात माणसाचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते का? एक साधी सेवा, अनहद श्रद्धा आणि निस्सीम विश्वास एवढ्यानेच अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात का? आजच्या श्री गुरुचरित्र अध्याय 32 मध्ये आपण अशीच एक प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत. ही कथा आपल्याला शिकवते की जेथे श्रद्धा असते तेथे गुरुकृपा नक्कीच असते. चला तर मग पूर्ण भक्तिभावाने ऐकूया श्री गुरुचरित्र अध्याय 32. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात की गुरुसेवा ही केवळ एक कृती नसून ती ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहे. मन, वचन आणि कर्माने गुरुची सेवा करणाऱ्या भक्ताचे जीवन हळूहळू बदलू लागते. एक भक्त अत्यंत साधा आणि गरीब असतो. त्याच्याकडे संपत्ती नसते, पण त्याच्याकडे अमूल्य अशी श्रद्धा असते. तो कोणतीही अपेक्षा न ठेवता गुरूंची सेवा करतो. दिवस असो वा रात्र, सुख असो वा दुःख, त्याची भक्ती कधीच कमी होत नाही. भक्ताच्या या निस्वार्थ भावाने गुरु प्रसन्न होतात. त्याच्या कृपेने त्याच्या आयुष्यातील संकटे दूर होऊ लागतात. घरात आनंद, समाधान आणि समृद्धी येते. त्याच्या मनातील भीती नाहीशी होते आणि त्याला आत्मविश्वास प्राप्त होतो. स्वामी महाराज सांगतात की गुरूंकडे केलेली खरी प्रार्थना कधीही वाया जात नाही. योग्य वेळी गुरु आपल्या भक्ताचे रक्षण करतात आणि त्याला योग्य मार्ग दाखवतात. या अध्यायातून आपल्याला समजते की श्रद्धा, संयम आणि गुरुसेवा यामुळे जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. मित्रांनो, या अध्यायातून आपल्याला एकच संदेश मिळतो: गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवा, नामस्मरण करा आणि निस्वार्थ सेवा करा. गुरुकृपा आयुष्याला नवी दिशा देते. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त अवश्य लिहा आणि हा अध्याय जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचण्याचे शेअर करा. अशाच श्री गुरुचरित्राच्या पुढील अध्यायांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढील अध्यायासह. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुदेव दत्त.